आपण ब्लॉग खूप दिवसानंतर बनवतोय. या सगळ्या बॅकपॅक वगैरे झालेले आहे. इथं आम्हाला सीट भेटलेली आहे बा. आणि आम्ही आलेलो आता दिल्लीमध्ये. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि वेलकम तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आपण ब्लॉग खूप दिवसानंतर बनवतोय. याचं कारण आहे म्हणजेच की माझे बोर्ड एक्झाम, माझ्या 10वीचे बोर्ड एक्झाम होते, त्या कारण मला ब्लॉग बनवता नाही आला. पण हा ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो आहे शिमल्याला. तर शिमल्याची पॅकिंग आम्ही करायला चालू केलेली आहे. हे पहा आमची उद्याची फ्लाईट आहे. आज सगळ्यांनी पॅकिंग करायला कपडे काढलेले. हे इकडं पप्पाचे कपडे सगळे, इकडं मम्मीचे, नट्टू दीदीचे कपडे. किती पसरा काढला बघा काही यांनी सगळ्यांनी. जेवढे कपडे झाले तेवढे काढायचे. थंडीच्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे म्हणून जास्त कपडे घ्यायचे नाही. तिकडे सज्जडून आणलेले आपल्या चहा घेऊन. कोणालाच नाही आता लगे. तर गाईज आता झालेली आहे रात्र आणि हे बघा सगळ्या बॅकपॅक वगैरे झालेले आहे. पण तरी माझे कपडे अजून काहीतरी बाकीच आहे. तर हे बाकी आहे अजून. चार्जर वगैरे घेतलेले आहे, विब्रेशन ते टाकलेले आहे. इकडं सगळे बसलेले आता, सगळे रेडी झालेले उद्यासाठी. आणि मस्त मज्जा करू काही. 7-8 दिवस जाणार आहे आम्ही. त्या 7-8 दिवसामध्ये जेवढा झाला तेवढा एन्जॉय करणार आहे सगळे. आता मस्त निवांत. उद्या सकाळी आमची 8ची फ्लाईट आहे म्हणून आम्हाला तिथं उठायला आता 5लाच उठावं लागेल आम्हाला. 6 पर्यंत एअरपोर्टला पोहोचावं लागेल, जेव्हा करून आम्ही 8ची फ्लाईट अटेंड करू. तर काय जात मम्मी नट्टूची थ्रेडिंग करत होती. आणि ना जायना रे मम्मी तुम्हारी थ्रेडिंग कशी आली, कशी आहे काय तू. तुमची किती भारी अशी. नाही आहे ड्रावर मध्ये नाही आहे. तुझ्या ड्रावर वरती नाही का वरचा, हा वरच्या कप्प्यात ते बघ समोर किती मोठं आहे. काहीच. आता इकडं सगळ्या बॅग वगैरे आपले पॅक झालेले आहे. आणि इकडं पप्पाने गिम्बल वगैरे पण पॅक करायला टाकलेले आहे, कारण तिकडं चांगल्या फुटेज यावा. कारण बर्फामध्ये सगळीकडं चांगलं नेचर राहील तिकडे, आणि तिकडे मग नेचर पण चांगल्या रील्स वगैरे यायला. तर गाईज आता वाजलेले सकाळचे 5:30 आणि आता सगळे उठलेले, मम्मी वगैरे आम्ही सगळे उठलेलो आहे. मम्मी, नट्टू दीदी, पप्पा वगैरे. आता आवरायला लागलेलो आहे आम्ही, कारण आम्हाला निघायचे लगेच आता 1 घंट्यामध्ये, कारण आमची फ्लाईट आहे 8 वाजताची. आम्हाला आता दिल्लीपासून ते मनालीपर्यंत आम्ही एक टॅक्सी गेलेली आहे. त्या टॅक्सीमध्ये आम्हाला जायचं आहे. आणि दिल्लीपासून मनाली काही 350 किलोमीटर आहे. तर आम्हाला तिकडे जायला 6-7 घंटे लागेल. तिकडं आपला चहा आलेला आहे. आता चहा पिऊन घेऊ आणि मग लगेच आंघोळ वगैरे करून आम्ही निघून जाऊ. इकडं पप्पाची पण आंघोळ झालेली गाईज. फक्त आता इथं मी, मम्मी आणि नटूजीची पण होत आलेली. नटूजी आंघोळीलाच गेलेली आहे. आता माझी मम्मी बाकी फक्त. गाईज आता माझी बॅग भरलेली आहे. हे इकडे ते वेस्ट बॅग, हे गिम्बल वगैरे सगळं घेतलेलं. चार्जर वगैरे, माईक वगैरे, अजून जे पण माईक वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि इकडं माझे कपडे वगैरे सगळे. आणि जाड कपडे मी जास्त घेतलेले नाहीये अजून, म्हणजे काहीच नाही घेतलेलं मी. माझं जॅकेट मम्मी. तू त्याच्यावर बसला होता. हा ये आता माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे. आता मम्मी तेच आवरताय. मम्मी आता ऑलमोस्ट सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. इकडे ताई पण आलेले आहेत चहा वगैरे घेऊन. काय काय अरे यार माझा अलार्म. आणि काहीच मी फोनला माझं न्यू कव्हर टाकलेलं आहे, हे आज केलेलं आहे मागून. आता इकडे सनराईज होणं पण चालू झालेलं आहे. हे पहा इथं आता आम्ही निघायची तयारीचे. सगळ्यांचं आवरलेलं इकडं. आता आम्ही निघतोच आहे. हे आहे शरद दादा, संजुडांचे पती. हा ते इकडे मम्मी नेल पेंट लावते, नट्टू दिदी बुटा घालते. बुटा एक चप्पल आहे ते माहित नाही, 2 in 1 कॉम्बिनेशन. इकडं तई चहा गाळावं लागले. तईने चहा गाळून झालेलं आहे. दादा एक तुमचे ते
बॅग वगैरे सगळे आम्ही आणलेले आहे. आता आमची ओला येते, आम्हाला इथून एअरपोर्ट वरती जायचंय. काय राहिलं तुमचं? आणि हे बाय घे आमचं बोलू. ऐ तुमची मज्जा आहे आता आम्ही गेलो. इकडे आता मम्मी पण आलेली आहे. हा तुम्ही मज्जाच घ्या नसते. हा ही झालं. तिकडे आमची आता ओला आलेली आहे. बॅग वगैरे घ्यायला तर काहीच आम्ही फायनली आलेलो आहे आता इथं छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टला. फायनली आम्ही आलेलो आहे एअरपोर्टला आणि ते तिकडं इथं आमचा एरोप्लेन दिसतंय ते बघ, ते जे ना ते. आणि इकडं मम्मी ते आता आलेली आहे. आम्ही आता निघलेलो आहे, हे प्लेन मध्ये चाललोय. काय झालं? इथं आम्हाला सीट भेटलेली आहे बा आणि तिकडून त्या साईडने पप्पा बसलेले हे बा. हा मम्मीच आहे तो तिकडे बघ. तर काहीच फायनली आम्ही आलेलो आहे आता इथं हे बघ. आता बसमध्ये जायचं आहे आम्हाला. तर गाईस फायनली आपण दिल्लीमध्ये आलेलो आहे. हे पहा दिल्ली एअरपोर्ट आहे. आता इर्टिगाने जायचं टॅक्सीने पुढे. आता वाजलेले 10:30 आणि आम्ही आलेलो आता दिल्लीमध्ये. आता दिल्ली एअरपोर्टला आम्ही इथे आणि आता इथून आम्हाला एक टॅक्सी येईल घ्यायला आणि त्या टॅक्सीमध्ये आम्हाला मनालीला जायचं आहे. आपण आलेलो आहे आपल्या टॅक्सीजवळ. ही आपली टॅक्सी. इथून आपल्याला आता काश्मीरला यायचं आहे टॅक्सीमध्ये, म्हणजे काश्मीर म्हणतो मनालीमध्ये. निघलेलो आहे आपल्या कारमध्ये. आता इथून आपल्याला डायरेक्ट जायचं आहे मनालीला. आता आपण आधी काहीतरी खाऊ, मग आपण डायरेक्ट मनालीकडे जाऊ. इकडं मम्मी ते पण बसलेले आता गाडीमध्ये. हे जाता आपण निघालेलो आहे मनालीला. आणि जर तुम्हाला आता पुढचा मनालीचा ब्लॉग बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी पार्ट 2 बघा.
आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करू. होप करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.